ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये निवडून आलेल्या दिव्यातील नवीन 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। संबंधित नगरसेवकांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, अनधिकृत बांधकामे, आर्थिक माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे। काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे व मालमत्ता लपवण्याचाही मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयानुसार निवडणूक शपथपत्रात चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण मानले जाते। जनप्रतिनिधी मतदारांपासून तथ्य लपवल्यास संबंधित निवडणूक रद्द होण्यासह लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील तरतुदीनुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते। लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील कलम 33A, कलम 36 तसेच भारतीय न्यायव्यवस्थेने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार उमेदवारांनी सत्य व संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे। खोटी माहिती सादर करणे किंवा तथ्य लपवणे हे मतदारांची दिशाभूल करणारे कृत्य मानले जाते। या संदर्भात दिव्यातील नगरसेवक रमाकांत मडवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, अर्चना पाटील, दीपाली भगत, साक्षी मडवी, स्नेहा पाटील अशा या 9 नगरसेवकांच्या विरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष यातील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी यांच्या विरुद्ध ठाणे सत्र न्यायालयात इलेक्शन रिट पिटिशन दाखल केलेली आहे।